राम नारायण राम. प्रकृतीकडून आपल्याला कोणत्या प्रेरणा मिळतात, कोणत्या गोष्टींची प्रेरणा मिळते? बज पक्षी जेव्हा उडतो तेव्हा तो खूप वेगाने आकाशात उडतो. तो उंचावरून आपल्या छोट्या डोळ्यांनी पाण्यात पोहत असलेल्या मास्यांना सहजपणे पाहतो आणि मग त्यावर लक्ष ठेवून त्याला पाण्यातूनच पकडतो. हे पाहून वैज्ञानिकांना विचार आला की आपण सुद्धा आकाशात उडू शकतो. त्यानंतर विमान आणि रॉकेट शोधले गेले, पण या गोष्टी बनवण्यासाठी जे कच्चे साहित्य लागले ते कुठून आले? बज पक्षी जेव्हा उडतो तो जो काही खातो ते कुठून आले हे विचार करण्यासारखं आहे. हे सर्व विचार तुम्ही का करत नाही? हे सर्व काही प्रकृतीकडूनच आले आहे. पृथ्वीवर आज जे काही आहे ते सर्व नैतिकतेमुळे आहे, नैतिकतेची देणगी आहे. आपल्याला नेहमी प्रकृतीची पूजा करायला हवी, तिचं स्मरण करायला हवं. आकाशाचे आभार मानावे लागतात, कारण त्याने आपल्याला जीवन आणि सर्व भौतिक सुखसुविधा दिल्या आहे. आपल्याला आपल्या जीवनाला नैतिकतेच्या दृष्टीने जगायचं आहे, त्याच्यातून प्रेरणा घेऊन जगायचं आहे, कारण प्रकृतीच आपल्याला संतुलित आणि आशावादी बनवते. आपल्या जीवनात एखादी कमी आली तर प्रकृती त्याला संतुलित करते. म्हणूनच आपल्या प्रकृतीशी सर्वांनी जोडले पाहिजे. मानवाकडे आज जे काही आहे ते सर्व आकाश आणि प्रकृतीच्या दानामुळेच आहे. आकाश, पृथ्वी, पाणी, वायू आणि ऊर्जा या पंचभूतांमधूनच सर्व काही बनले आहे. जर हे नसेल तर मानव श्वास घेऊ शकणार नाही, न जिवंत राहू शकणार नाही. आकाशाने प्रकृतीची निर्मिती केली, सृष्टीची निर्मिती केली आणि सृष्टीतूनच आपण सर्व आहोत. हे सर्व काही परस्परांशी जोडलेले आहे. याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते, आपलं चैतन्य जागृत होतं, आपला विवेक तयार होतो. मानव जे काही करतं ते योग्य आहे की चुकतं हे आपला विवेक सांगतो. आपल्या आत विराजमान असलेला विवेकच आपला मन आहे, जो आपल्याला सर्व काही सांगतो. जेव्हा आपण काही चूक करत असतो तेव्हा आपला विवेक आपल्याला सावध करतो की हे चुकीचं आहे, असं करायला नको. आकाशात कधीही कोणाशी भेदभाव होत नाही, द्वेषाची भावना नाही, पण पृथ्वीवर प्रत्येक जण दुसऱ्याशी ईर्ष्या करतो, मतभेद ठेवतो, वैर ठेवतो. या सगळ्या गोंधळात आपण परस्पर संवाद आणि मैत्री विसरून गेलो आहोत. येथे कधी धर्माच्या नावाने, कधी जातीच्या नावाने भेदभाव, मतभेद होतं. पण आपल्याला आकाशा किंवा प्रकृतीकडून शिकण्याची गरज आहे की एक ठराविक रूटीन मध्ये कसं जगता येतं. जीवन जपण्यासाठी एक सुव्यवस्थित पद्धत कशी ठेवता येईल हे आपल्याला शिकावं लागेल, कारण आकाशाकडून, अंतरिक्षाकडून आणि प्रकृतीकडून आपल्याला सर्व काही मिळालं आहे. हेच सर्वोत्तम आहे, यापेक्षा मोठं काही नाही. जेव्हा सृष्टी निर्माण झाली त्यानंतर हळूहळू सृष्टी विकसित होत गेली. अखेरीस सृष्टी विशाल झाली. आकाशाच्या ऊर्जेपासूनच आपलं मन, मस्तिष्क, आपला विवेक निर्माण झाला आहे. हेच विवेक आणि चैतन्य आपल्याला योग्य पद्धतीने जीवन जगण्याची दिशा देतं. आपला विवेक आपल्याला वेळोवेळी सावध करतो. जर आपण काही चुकीचं करत असू, आपला मन आणि विवेक फक्त योग्य आणि चुकीमध्येच फरक सांगत नाही, तर आपला संपूर्ण विकास करण्यास देखील मदत करतो. जर तुम्ही देखील एक ठराविक रूटीन मधून जीवन जगू इच्छित असाल तर तुम्ही देखील तात्काळ राम नारायण राम ह्या मंत्राशी जोडले जाऊन जीवनाचा काही बदल करू शकता. रोज या मंत्राचा जप करा. ह्या मंत्राला तुमच्या जीवनाचा एक भाग बनवून घ्या. जशी तुम्ही श्वास घेतात तसंच राम नारायण राम ह्या मंत्राला तुमच्या अंतरात्म्यात ठेवून त्याचा जप करा, कारण हा बीज मंत्र आहे जो तुमच्या जीवनात सकारात्मक बदल आणतो. आजवर लाखो लोक या मंत्राने आपलं जीवन सुधारलं आहे, जीवनाचा योग्य अर्थ समजून घेतला आहे. म्हणूनच तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल राम नारायण रामचा जप करा.